नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊजचं पूर्ण कटिंग पाहणार आहे। तर हा ब्लाऊज जो आहे तो आपण 36 साईजचा कटिंग करूया। एकदम परफेक्ट पफ पहा येणार आहे। या पद्धतीनुसार मी जी काही मेथड सांगणार आहे ती एकदम परफेक्ट असणार आहे आणि तुम्ही म्हणजे मी त्या आता ड्राफ्टिंग दाखवणार आहे त्यानुसार तुम्ही 37 आणि 36 साईज 35 साईज सुद्धा याच मापावरून कटिंग करू शकता। तर इथे मी उंची घेतलेली आहे 14.5 इंच ब्लाऊजची आणि त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 15.5 इंचावरती आपण इथं उंचीचं मार्किंग केलेलं आहे। अगदी डिटेलमध्ये आणि परफेक्ट मेजरमेंट आहेत, पहा कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। पहा 15.5 इंचावरती इथं या पद्धतीने मी उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे पहा हे झालं 15.5। 36 साईज मी दाखवणार आहे। 5.5 इंच शोल्डर, अजून एकदा असंच आपण 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ। मुंडा घेणार आहे मी फक्त 5.25 इंच। मी याच मापावरून पहा ब्लाऊज शिवलेला आहे 37 साईजचा, एकदम परफेक्ट पफ आलेला आहे। आणि त्या 37 साईजचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज मी शॉर्ट्समध्ये दाखवलेला आहे। खूप परफेक्ट असा पफ सुद्धा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी नेक आहे, नेक दाखवणार आहे 10 इंच। 12 इंचाचा नेक असतो, त्यावेळेस थोडासा बदल असतो मुंड्यामध्ये। छत्तीसचा चौथा भाग 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 30 आहे, 7.5 इंच त्याचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेतला आणि 1.5 इंच मार्जिन। मुंडा घेऊया इथे 1.25 इंचावरती, इथून 1.25 इंच इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा जो मुंडा घेतलाय आपण त्याचा सेंटर करायचा असं आणि मुंड्याला छान असे आकार द्यायचे आहेत। या पद्धतीनं तुम्ही जेव्हा मुंड्याला आकार देता पहा तेव्हा मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे येत नाही। या पद्धतीने 2.25 इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे 2.2 आणि इथं आपण 5.25 इंच मुंडा घेतलाय। गळा तुम्ही 10, 10.5, 11 इंचापर्यंत घेऊ शकता या मापामध्ये आणि इथून 3.5 इंच। इथे तुम्ही गळ्याला गोल आकार देऊ शकता किंवा मटका तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही देऊ शकता। पहा या पद्धतीने असा मटका सुद्धा तुम्ही देऊ शकता आकार। तुम्हाला जो गळा काढायचा आहे तो तुम्ही या इथे तयार करायचा आहे। तर हा झाला आपला बॅक पार्ट। तर फ्रंट पार्ट कसा तयार करायचा हे पाहू, ठीक आहे। आता हा झाला आपला पूर्ण बॅक पार्ट। बॅक पार्ट आता तुम्हाला समजलाच असेल, तर फ्रंट पार्ट पाहूया। सर्वात आधी इथं 1.25 इंच आतमध्ये यायचं, एक तिरकी लाईन ओढायची आणि 1.25 इंच घ्यायचं, फक्त 1.25 इंच आणि इथून आकार द्यायचे। आता पहा मुंड्याला आकार कसा द्यायचा याचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे। पहा मुंड्याला आकार देण्याच्या तंतोतंत ट्रिक हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती। पहा खूप सुंदर असं आकार कसे द्यायचे मी पॉईंट टू पॉईंट सांगितले। पुढचा गळा आहे 6, तर 6.5 इंचावरती मार्किंग करायचं। जर तुम्हाला डीप लागत असेल अजून तर तुम्ही इथं डीप सुद्धा घेऊ शकता। इथे मी थोडं 2.25 इंच घेते, थोडा ब्रॉड हवा आहे म्हणून आपण ब्रॉड घ्यायचं।
ज्यांना ब्रॉड लागतो त्यांच्यासाठी तुम्ही इथे ब्रॉड घेऊ शकता या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्सचं पॉईंट काढायचं सर्वात पहिल्यांदा. तर 36 छाती आहे, त्याचा चौथा भाग किती आला 9. तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 10 इंचावरती मार्किंग करायचं. अशा पद्धतीने आपल्याला टक्स पॉईंट काढायचा असतो. तर पहा इथून मी असा 10 इंचावरती टक्स पॉईंट घेतला. मार्किंग कसं करायचं एकदम परफेक्ट पफ येण्यासाठी आणि बरोबर चेस्टमध्ये प्रिन्सेस जो ब्लाऊज आहे तो एकदम छान बसण्यासाठी काय करायचं आहे, इथून छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. पहा 10वा भाग. तर 10वा भाग कसा काढायचा, हा 36 साईज आहे तर याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा. 3.6 असा 10वा भाग निघाला. तर 3.5 इंचावरती इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. अजून एक राहिलं सांगायचं म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टला हुक करायचे. तर इथून असं 1/2 इंच, इथून 1/2 इंच असं वाढवायचं आहे हुक आयपट्टीसाठी. आणि बॅक पार्टला जर हुक असतील तर तुम्ही बॅक पार्टला या पद्धतीने वाढवायचं. इथे फ्रंट पार्टला वाढवणं, परंतु इथूनच घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच. मी किती घेतलं 3.5. आता इथे 3.5 घेतलंय म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला इथे घ्यायचं आहे. इथे मी किती घेतलं 3. पहा हे जे मार्जिन आहे हे सोडून मी 3 इंच घेतलेलं आहे. इथे जेवढा 10वा भाग येतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथं कमी घ्यायचं आहे आणि एक अशी लाईन ओढायची. अशी ही लाईन झाली. आता इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. तर तुम्ही इथं असा आकार सुद्धा देऊ शकता पहा डायरेक्ट पट्टीने, किंवा तुम्हाला आकार देण्याची एक ट्रिक सांग. इथून सरळ असं 1 इंचावरती सरळ यायचं, 1 इंच. ठीक आहे, सरळ. आणि इथून पहा फक्त हा आकार असा मिळवायचा या पद्धतीने. असं इथून असं अंतर किती वरती घ्यायचं असं काही नाही, फक्त आकार जो आहे तो जमला पाहिजे. हा या पद्धतीने. आता इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे. टक्स जर तुम्ही मोठा घेतला तरच तुमच्या प्रिन्सेस ब्लाऊजला पफ छान येणार आहे. नाही तर तुम्ही 1.5 इंच 1 इंच असं जर घेतलं तर तिथे पफ येईल का, नाही. तर त्यासाठी इथं मला टक्स हवा आहे 2.5 इंच असा. 2.5 इंच मला इथून पूर्ण टक्स हवा आहे. इथून पहा मी 2.5 इंच असं घेणार आहे. किती घेतलं मी 2.5 इंच. आता इथून इकडे आपल्याला हा पॉइंट जोडायचा आहे. तर काय करायचंय, एक अशी लाईन ओढून घ्यायची. आकार देण्यासाठी एक लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढल्यानंतर जवळपास 2 इंचापर्यंत हा पॉइंट आपल्याला असा घ्यायचा. ही सरळ घ्यायचं आहे आणि इथून हा पॉइंट फक्त या पद्धतीने असा जोडायचा आहे पहा. आणि हा आकार तुम्ही पहा किती छान असा आलेला आहे. या पद्धतीनेच जेव्हा उभार येतो त्यावेळेसच प्रिन्सेस जो ब्लाऊज आहे तो आपला एकदम परफेक्ट बसतो. पहा या पद्धतीने. इथे अजून आपल्याला इथे वाढवायचं आहे. तर हे आपल्याला इथं जे टक्स घेतलाय त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कपडा घ्यावा लागणार आहे. तर हे ड्राफ्टिंग तुम्हाला समजलंच असेल. पूर्ण हा आकार कसा द्यायचा हे समजलंच असेल. किती छान आकार आलेला आहे हे पाहू शकता. आता इथे आपल्याला स्टिचिंगसाठी लागणार आहे. जेव्हा आपण इथे कट करू तेव्हा स्टिच करण्यासाठी लागणार आपल्याला किती, अर्धा इंच. म्हणून ते अर्धा इंच आपण इथे वाढवू. इथे अर्धा इंच आपण वाढवलं. वाढवल्यानंतर कंबर आपली 30 आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो, 7.5 इंच. तर इथे आपल्याला हुकाय पट्टीसाठी आपण हुकाय पट्टी जोडण्यासाठी घेतलेलं आहे. आता इथे सुद्धा हे जोडण्यासाठी आपल्याला हा पार्ट जोडण्यासाठी मार्जिन हवं आहे. म्हणून हे मार्जिन. आता हा पार्ट किती राहतोय शिल्लक हे पाहू. किती राहिलंय, 2.25 इंच हा पार्ट शिल्लक आहे.
तर आपल्याला हवा आहे 7.5. तर ते पहा कसं घ्यायचं. इथेही शिलाई मार्जिन, इथे शिलाई मार्जिन सोडले तर इथेही शिलाई मार्जिन, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं इथे सुद्धा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 2.25 इंच सोडून पहा, हे आपलं किती भरलंय इथं 2.25 इंच, तर 7.5 इंच आपल्याला हवं आहे. तर पहा इथं मी टेप ठेवला 7.5 आणि इथं 2.25 इंच आले. हे 2.25 इंच सोडून द्यायचं आणि इथे पहा मार्किंग केलं आणि याच्या पुढे आपलं जे मार्जिन आहे ते घ्यायचं. असं जर तुम्हाला समजत नसेल तर पहा काय करायचं. 2.25 इंच इथं आहे, तर हे आपलं सोडायचं आणि असा टेप दुमडायचा पहा आणि याच्या पुढे इथे असं 7.5 वरती टेप ठेवून असं मार्किंग करायचं. तर हे झालं आपलं मार्किंग आणि याच्या पुढे आपली असणार आहे शिलाई मार्जिन. इथे हा पॉइंट जो आहे तो असा जोडून घ्यायचा. पहा या पद्धतीने हे मी जोडून घेतलं. जोडल्यानंतर हा आपला पहिला बॅक पार्ट होता. पहा किती आहे 9 आणि वरती 1 पॉइंट आहे. तर इथे सुद्धा त्याच पद्धतीने 9 आणि 1 पॉइंट यावरती असा पॉइंट द्यायचा. हा जो भाग आहे पाठीमागचा तेवढाच हा फ्रंट पार्टचा सुद्धा आला पाहिजे. इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय पहा मी आणि हे असं जोडायचं. इथं असं या पद्धतीने हे जोडून घ्यायचं. अर्धा इंच वाढवायचंच आहे कारण इथे पफ क्रिएट होतो. हा टक्स जो आहे तो आपण शिवल्यानंतर पफ क्रिएट होतो, त्यामुळे जो हा भाग आहे तो वरती उचलतो पुढचा भाग. त्यामुळे नेहमी आपल्याला पुढचा भाग थोडा अर्धा ते पाऊण इंचाने एक्स्ट्रा ठेवायचा असतो. हा एक पार्ट आपण अर्धा इंचाने वाढवला, तर हा पार्ट सुद्धा आता आपल्याला वाढवायची गरज आहे. इथे अर्धा इंच वाढवले म्हणून इथे सुद्धा अर्धा इंच वाढवायचं का नाही. तर इथून हा राऊंड जो आहे तो आधी चेक करायचा आहे, कारण हा आपण असा राऊंड घेतलेला असतो. त्यामुळे काय होतं, या भागापेक्षा हा भाग जो आहे तो जास्त भरतो. म्हणून पहा इकडे अर्धा इंच वाढवले तर इकडेही अर्धा इंच वाढवायचं, असं करायचं नाही. नाहीतर एक पार्ट मोठा आणि एक पार्ट छोटा असा होईल. तर इथे मी हा पार्ट जो आहे तो असा मी मोजून घेते. पहा 7.5 इंच आलेला आहे. किती 7.5. आता हा पार्ट आपण चेक करू किती भरतोय. पहा 5.5च भरतोय हा भाग. इथे तुम्ही पाहू शकता. मग याच्यापेक्षा इथं आपल्याला वाढवायचं किती आहे, हा जेवढा आलेला आहे तेवढाच इथं हा वाढवायचा आहे. तर 7.5 आहे, तर पहा जिथं 7.5 इंच येते तिथं मार्किंग करून घ्यायचं आणि इथं हे असं जोडून घ्यायचं. इथं हे तिरकं जोडायचं. हे आपोआप परत टक्स स्टिच केल्यानंतर सरळ होतं. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा डायग्राम जो मी दाखवला आहे त्या पद्धतीने कटिंग करा आणि पहा खूप छान असा पफ तयार होतो. खूप छान असा हा प्रिन्सेस ब्लाऊज बसतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.